श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्त हो. आजची कथा श्रद्धेने ऐका. श्री गुरूंची कृपा तुमच्या घरावरती नक्की होईल. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नरसिंह सरस्वती महाराज की जय. नमस्कार भक्त हो. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा, साधनेचा आणि देवाच्या चरणी मन अर्पण करण्याचा पवित्र महिना. आणि श्रावणातील गुरुवार म्हणजे श्री गुरूंचे स्मरण करण्याचा अत्यंत सुंदर दिवस. आजची ही कथा तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि शांत चित्तेने ऐका. कारण आज आपण ऐकणार आहोत श्री गुरूंच्या कृपेची अशी कथा जी आपल्याला सांगते की माणसाच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आले, कितीही दारिद्र्य आले, कितीही अडचणी आल्या, तरी ज्याच्या मनात आपल्या गुरुवरती अढळ श्रद्धा आहे, त्याला गुरु योग्य मार्ग हा दाखवतातच. ज्यांच्या घरात सतत आर्थिक अडचणी आहेत, ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही, ज्यांच्या संसारात संकट येत आहेत, ज्यांना नोकरी, व्यवसाय किंवा मुलांच्या भविष्याची चिंता आहे, ज्यांच्या मनात सतत भीती आणि अस्वस्थता आहे, अशा प्रत्येक भक्ताने आज ही कथा श्रद्धेने ऐकावी. मनात एकच भावना ठेवा, श्री गुरुदेव दत्त माझ्यावरती कृपादृष्टी ठेवा आणि प्रेमाने म्हणा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु म्हणजे काय? भक्त हो, आपल्या जीवनात आई वडील आपल्याला जन्म देतात, शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, पण गुरु आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग. गुरु म्हणजे संकटातला आधार. गुरु म्हणजे मनातील भीती दूर करणारी शक्ती. गुरु म्हणजे अहंकार दूर करून भक्तीचा मार्ग दाखवणारे. म्हणूनच दत्त संप्रदायात श्री गुरूंचे स्थान अत्यंत महान मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या चरित्रातून भक्तांना श्रद्धा, सेवा, संयम आणि गुरुभक्तीचा मार्ग मिळतो. एका गरीब ब्राह्मणाची कथा. एकदा एका छोट्या गावात गोविंद नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता. त्याच्या घरात श्री गुरूंचे चित्र होते. दररोज सकाळी उठल्यावर तो देवासमोर दिवा लावत असे. हात जोडून म्हणत असे, श्री गुरुदेव दत्त, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण करतो. पण त्याच्या जीवनात मात्र अनेक संकटे होती. घरात उत्पन्नाचे साधन नव्हते, शेती नव्हती, पण शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. घरात वृद्ध आई होती, पत्नी होती, 2 मुले होती. मुलांच्या शिक्षणाचा खर्च होता. घरात धान्य कमी होत चाललेलं होतं. एक दिवस त्याची पत्नी दुःखी होऊन म्हणाली, आपण रोज देवाची पूजा करतो, गुरूंचे नाव घेतो, पण आपल्या घरातील संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. गोविंद काही क्षणी शांत राहिला. मग म्हणाला, गुरूंची परीक्षा घेऊ नकोस. आपण गुरूंची भक्ती करतो, ती संकटे संपवण्यासाठीची नाही, तर संकट सहन करण्याची शक्ती मिळावी म्हणून करतो. त्या रात्री गोविंदाला स्वप्न पडले. स्वप्नात त्याला एक तेजस्वी संन्यासी दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण शांतता होती. गोविंदाने नमस्कार केला. संन्यासी म्हणाले, बाळा, गुरुवर विश्वास ठेव. गुरुचरित्राचे श्रवण कर, मन शुद्ध ठेव आणि आपल्या परीने सेवा कर. गोविंद म्हणाला, महाराज, माझ्याकडे गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी पुरेसे ज्ञान नाही. तेव्हा संन्यासी म्हणाले, ज्ञानापेक्षा श्रद्धा मोठी आहे, शब्दांपेक्षा भावना मोठी आहे. तू मनापासून श्री गुरूंचे स्मरण कर. इतक्यात गोविंदाची झोप उघडली. सकाळ झाली होती. त्याने देवघरात पाहिले. श्री गुरूंच्या चित्रासमोर एक तुळशीचे पान पडले होते. गोविंदाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हात जोडले आणि म्हटले, गुरुदेव, तुमचा आदेश समजला. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. गोविंदाने सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले. देवघरासमोर दिवा लावला. श्री गुरूंच्या चरणी फुले आणि तुळस अर्पण केली. त्यांनी गुरूंचे नामस्मरण केले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. घरातील सर्वजण त्याच्यासोबत बसले. गोविंदाने गुरुचरित्राचे श्रवण केले. त्याला त्या दिवशी एक वेगळी शांतता जाणवली. ज्या मनात काल चिंता होती, आज तिथे विश्वास होता.
ज्या मनात भीती होती आज तेथे गुरूंचे नाव होते. मनातील भीती दूर झाली. काही दिवसांनी गोविंदाला एका व्यक्तीकडून कामाची संधी मिळाली. काम छोटे होते, पण त्याने ते मनापासून स्वीकारले. तो म्हणाला, गुरूंनी मार्ग दाखवला आहे. मी हा मार्ग प्रामाणिकपणे चालणार. हळूहळू त्याच्या घरातील परिस्थिती सुधारू लागली. उत्पन्न थोडे वाढले. घरातील खर्च नीट भागवू लागला. मुलांचे शिक्षण सुरू राहिले. पण गोविंदाने एक गोष्ट कधीही विसरली नाही. हे माझ्या सामर्थ्यामुळे झाले नाही. गुरूंनी मला मार्ग दाखवला. भक्तांनो, याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात पुन्हा संकट आले नाही. एकदा त्याच्या मुलाला गंभीर असा अडचण आली. गोविंद खूप घाबरला. त्याने श्री गुरूंच्या चरणी बसून म्हटले, गुरुदेव, माझ्याकडे आता दुसरे कोणतेही दार नाही. तुमचेच दार आहे. माझ्या मुलाचे रक्षण करा. त्याने मनापासून प्रार्थना केली. कुटुंबाने गुरूंचे स्मरण केले. योग्य उपचार घेतले. काही दिवसांनी मुलाची प्रकृती सुधारू लागली. गोविंदाने डोळ्यात अश्रू आणून श्री गुरूंना नमस्कार केला. तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही संकट दूर केले की नाही हे मला माहीत नाही, पण संकटाच्या वेळी माझे मन कोसळू दिले नाहीत. हीच तुमची सर्वात मोठी कृपा आहे माझ्यावरती. गुरूंची कृपा म्हणजे नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे घटना घडणे असे नाही. कधी गुरु संकट दूर करतात, कधी संकटातून जाण्याची शक्ती देतात, कधी चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्ग दाखवतात, कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपाने मदत करतात, कधी आपल्या मनात योग्य विचार निर्माण करतात आणि कधी आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची शक्ती देतात. म्हणूनच म्हणतात, गुरु जवळ असतील तर अंधारातही मार्ग सापडतो. आज अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न असतो, गुरुचरित्र ऐकल्याने दारिद्र्य दूर होते का? भक्तांनो, श्रद्धेने गुरूंचे स्मरण केल्याने मनाला आधार मिळतो, सकारात्मकता वाढते आणि योग्य मार्गाने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. पण गुरुभक्तीचा अर्थ फक्त धन मागणे नाही. खरी श्रीमंती म्हणजे घरात प्रेम असणे, मनात समाधान असणे, शरीराने काम करण्याची शक्ती असणे, कुटुंबात एकमेकांचा आधार असणे आणि सर्वात मोठी संपत्ती गुरूंच्या चरणावरील श्रद्धा असणे. म्हणून श्रावणातीलच काय, प्रत्येक गुरुवारी शक्य असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर दिवा लावा. श्री गुरूंच्या प्रतिमेसमोर बसून काही वेळ शांत राहा. मनात म्हणा, श्री गुरुदेव दत्त. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्रेचे वाचन किंवा श्रवण करा. पण जर पूर्ण पारायण शक्य नसेल तर निराश होऊ नका. गुरुभक्तीमध्ये भावना महत्त्वाची आहे. मनापासून केलेले नामस्मरण ही खूप मोठे असते. मनातील इच्छा गुरूंच्या चरणी ठेवा. आता तुम्ही काही क्षण डोळे मिटा, मन शांत करा. तुमच्या घराचा विचार करा, तुमच्या आई वडिलांचा विचार करा, तुमच्या मुलांचा विचार करा, तुमच्या कुटुंबाचा विचार करा, तुमच्या अडचणींचा विचार करा आणि त्या सर्व अडचणी श्री गुरूंच्या चरणी अर्पण करा. मनात म्हणा, गुरुदेव, माझ्या घरांवरती कृपादृष्टी ठेवा. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवा. माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. माझ्या घरातील दुःख कमी करा. माझ्या मनातील भीती दूर करा आणि मला संकटामध्ये योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. हे श्री गुरुदेव दत्त. आज श्रावणातील या पवित्र गुरुवारी जो भक्त तुमचे स्मरण करीत आहे, त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करा. त्यांच्या मनात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित करा. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना योग्य संधी मिळू द्या. ज्यांच्या संसारात मतभेद आहेत तिथे प्रेम निर्माण होऊ द्या. ज्यांच्या मनात चिंता आहे तिथे समाधान द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना धीर द्या. ज्यांचे प्रयत्न वारंवार अपयशी होत आहेत त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती द्या. हे गुरुदेव, आम्हाला केवळ धन नको, आम्हाला सद्बुद्धी द्या. आम्हाला आरोग्य द्या. आम्हाला समाधान द्या. आम्हाला कष्ट करण्याची शक्ती द्या आणि सर्वात महत्त्वाचे, आमच्या मनातून तुमचे नाम कधीही दूर जाऊ देऊ नका. आता शेवटी सर्वांनी प्रेमाने म्हणा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजची कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण डोळे मिटून श्री गुरूंना नमस्कार करा आणि मनात म्हणा,
गुरुदेव, माझ्या जीवनाची चिंता आता तुमच्या चरणी ठेवतो. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. लक्षात ठेवा, गुरूंच्या चरणी ठेवलेली श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. कधी उत्तर लगेच मिळते, कधी थोडा वेळ लागतो, पण भक्तीचा मार्ग सोडू नका. आजच्या या पवित्र गुरुवारी तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी नांदो. हीच श्री गुरूंचरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नरसिंह सरस्वती महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुम्ही ही कथा श्रद्धेने ऐकली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री गुरुदेव दत्त. माझ्या घरावर कृपादृष्टी ठेवा. श्री गुरुदेव दत्त.